ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कमकुवतपणामुळे भारतीय जनतेच्या हिताला बाधा येऊ देऊ नये. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. खालिद का शिवाजी सिनेमाचं पुनर्परीक्षण करा. राज्य सरकारचं केंद्राला पत्र. तर प्रदर्शन थांबवण्यासाठी सूचना आलेली नाही. दिग्दर्शक राज मोरे यांची प्रतिक्रिया. मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक. निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा शिक्षण मंत्र्यांचा इशारा. यवतच्या पोलीस ठाण्यात ग्रामस्थांच्या उपस्थितीत शांतता बैठकीचं आयोजन. यवतमध्ये सकाळी 6 ते 11 दरम्यान जमावबंदीत शिथिलता. महानगरपालिका निवडणुका 2024 मध्ये होणार. तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सोन्याच्या दरात 2 दिवसात 800 रुपयांची वाढ. सोन्याचा दर 1,01,000 रुपयांवर. तर चांदीच्या दरात काल 1,200 रुपयांची वाढ. मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात. दादर हिंदमाता भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात. उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीत महाराष्ट्रातील 78 जण अडकले. 23 जण बेपत्ता. धराली ढगफुटीनंतर संपर्क तुटला. मंत्री शंभूराज देसाई यांची उत्तराखंडच्या पर्यटन मंत्रालयाशी चर्चा. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी.